हॅलो, नमस्कार. तर 2 दिवसापूर्वी मी किराणा आणला होता आणि 2 दिवस झाले तसाच आहे पिशवीमध्ये. ते काय डबे भरून ठेवले नाही किराण्याचे. तर किराणा आणण्यासाठी एवढी हौस असते, एवढं जावंसं वाटते किराणा आणायला, खरेदी करायला काहीतर. तर एवढी हौस असते, पण किराणा आणल्याच्या नंतर पण लवकर डबे भरून होतच नाही. काहीतर दुसरे कामच लागतात. तर 2 असं आणले होते मी. सगळ्या डाळी वगैरे आणली, तांदूळ 2-3 प्रकारचे आणले. हे किराणा मी डीमार्टमधूनच आणते नांदेडवरून. तर मी राहते वसमतला आणि नांदेडला डीमार्टमधून किराणा वगैरे घेऊन येते दर महिन्याला. तर नांदेडवरूनच आणते किराणा. कारण तिथं सगळं डोळ्यासमोर दिसते आणि आपल्याला काय लागते ते घेते. तर इथून आणलं म्हणजे काही एवढं समजत नाही काय घ्यावं आणि काय नाही. पण डीमार्टमधून सगळं काही आणल्या जाते. आणि वसमत नांदेड एक अर्ध्या तासाचाच रस्ता आहे. जास्त काही असं लांब नाही. तर डाळी हे डबे स्वच्छ करून घेतले आणि उन्हाला वाळवून घेतले. नंतर किराणा असा भरून ठेवला. तर डबे स्वच्छ करायला जरा मस्त छान असे स्वच्छ करून उन्हाला वाळवून आणि किराणा भरून ठेवलेला आहे. तर हे डबे आहेत ते मी दिवाळीमध्ये डीमार्टमधूनच आणलेले आहेत आणि खूप छान असं वाटते आणि धुवायला पण खूप असं स्वच्छ निघतात एरीच असं. आणि असे भरून ठेवलं म्हणजे खूप छान असं वाटते. किराणा असं डब्यामध्ये एकसारखे सगळे प्लॅस्टिकचे डबे आहेत हे. तर अगोदर किराणा वगैरे भरून घेतला. तर माझे कपडे पण राहिले होते. किराणा भरेपर्यंत मी इकडं अर्धा 1 तास झालेला आहे किराणा स्वच्छ करून सगळं. तर इकडं तोपर्यंत मी मशीनला कपडे लावले होते. तर भरपूर कपडे असले तरच मी मशीनला लावते, नाहीतर लावत नाही. तर आता दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आता हे कपडे सुकायला घालते बाहेर. भरपूर ऊन आहे, गरमी आहे. असे कपडे घालेपर्यंत 10-15 मिनिटामध्ये सुकून निघायला लागलेत कपडे. तर एवढं गरमी आहे, ऊन भरपूर आहे. तर बाहेरच इथं दारातच कपडे वगैरे सुकत घातलेत. सोफ्यावरचे कव्हर पण 2-3 दिवसाला बदलते. ते पण धुवायला टाकले होते. चला तर मग व्हिडिओ इथंच एंड करते.